ठरलेलं आहे आणि आता कडाक्याचं ऊन आलंय म्हटल्यानंतर थोडीशी गरमी होणार आहे आणि जशी ती गरमी होणार तशी मॅचमध्ये सुद्धा गरमी आपल्याला बघायला मिळेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत कोरोटीच्या ऐतिहासिक मैदानावरती, ज्या ठिकाणी आपण मॅच नंबर 5 पाचव्या मॅचला सुरुवात होताना पाहतोय, ज्या ठिकाणी चला सलामी जोडी मैदानाच्या दिशेने आलेली आहे. एका बाजूला अखिल आहे आणि अखिलच्या साथीनं अखिल आणि साई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिला चेंडू अखिलने बॅकफुटर जाऊन पंच काढण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याने जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली गेली आहे. रामजी बाबा वाळुंजे म्हटलं की एक दादा संघ समिती ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये या संघाचा सुद्धा बोलबाला आपण अनेक वेळा पाहिलाय, नाव ऐकलंय आणि नावानुसार खेळसुद्धा होताना आपण पाहिला. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या दिशेने, चेंडू सीमारेखा पार, चौकार. पुनडी रबळई या दोन संघ, पुनडी रबळई विपक्ष RCM वाळुंजे या दोन संघादरम्यानची मॅच आहे. यानंतर चेतक वाघोली विपक्ष गोवारी गावदनी या दोन संघादरम्यान मॅच होईल, त्यामुळे त्या दोन्ही संघाने सुद्धा तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. आज पहिल्या फेरीतील सामने आहेत सगळ्या संघांचे आणि उद्या दुसऱ्या फेरीतील सामने आणि बाकी सर्व उर्वरित मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील. चालू असलेली मॅच ज्याच्यामध्ये पहिले दोन चेंडू आपण पाहिले, सिंगल चौकार आणि त्यानंतर तिसरा चेंडू वाईड, अतिरिक्त धाव ती सुद्धा धावफलकामध्ये ऍड. डावखुरा गोलंदाज, ओहो यावेळेला चेंडू काही प्रमाणात अनप्लेबल होता, बॅटची कडा घेऊन यष्टरक्षकाच्या मागे निघून गेला. डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव येताना दिसते, सिंगलने धावफलक पुढे जाईल. विचार आहे मनामध्ये रामजी बाबा वाळुंजे संघाचा की इथे किमान 50च्या आसपास धावफलक सेट करावं, जेणेकरून रबळई पुनाडी संघाला त्या धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं राहणार नाही. डाऊन द ग्राउंड अखिलच्या बॅट मधून येतोय दणदणीत खणखणीत प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार. वठारने खूप चांगली मॅच जिंकली. लगातार 3 षटकार येत असताना ती मॅच फिनिश होताना पण पाहिली. 3 षटकामध्ये तो सामना संपला आणि आता या सामन्याला आपण पाहणार आहोत जिथे प्रथम फलंदाजी करत असताना अखिलने आपली बॅटला धार लावत असताना यस भागेश यांचं आगमन झालंय. बॅटची वरची कडा, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज अखिल बाद. आणि आतापर्यंत आपण मंदारची साथ पाहिलीत, मंदारच्या साथीनं आम्ही समालोचन या ठिकाणी केलं. आता आमच्या साथीनं भागेश सुद्धा जोडले जाणार आहेत. वटारचा एक असा आवाज जो नेहमीच आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये आमच्या साथीनं ऐकायला मिळाला आहे. वेलकम भागेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर पहिलं षटक मला वाटतं जवळजवळ इथे लास्ट बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला, धावफलकात धावा 11 आहेत आणि नवीन फलंदाज. चला लवकर, एवढा वेळ नाहीये मित्र. अँजेलो मॅथ्यूजला आठवा, तो कशामुळे बाद झाला होता, जस्ट बिकॉज ऑफ टाइम आउट. तुम्ही इतका वेळ घेऊ शकत नाही आहात, तुम्हाला लगेच मैदानात दाखल व्हायचंय. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतोय, वातावरण जरी क्लिअर झाले म्हणजे म्हणतात ना ढगाळ वातावरण थोडंसं गेलेलं असलं तरी सुद्धा पावसाचं काही सांगू शकत नाही आहोत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी दिलेल्या वेळेमध्ये आपल्या सर्व बाबी कंप्लीट करायच्या आहेत. नक्कीच सर, कोरोट येथील निसर्गमय वातावरणात भरण्यात आलेले सांवेदी क्रीडा समितीतर्फे सामने आणि सकाळपासून वातावरण जर पाहायला गेलं तर पावसामुळे थोडंसं देवळाट पडला, आमच्या भाषेत देवळाट असं म्हटलं जाते, गडीबाद झालाय, देवळाट पडल्यासारखं वातावरण होतं. पण तुमच्या समुद्र अशा वाणीने त्या वातावरणाची आम्हाला जाणीव भासली नाही. भरत मोरे सर, सकाळपासून तुमचा आवाज ऐकताना, मंदार यांचा आवाज ऐकताना चांगल्या समालोचनामुळे हे वातावरणाची उणीव आम्हाला या ठिकाणी जाणवलीच नाही. सर्व खेळाडू सामने या ठिकाणी झाले, सर्व खेळाडूंची असलेली इच्छा खेळण्याची मागील वीक मध्ये म्हणजे मागील संडेला देशमुख साहेब आलेत म्हटल्यानंतर काहीतरी बोलणं चालू आहे, कशाला किती बक्षीस. बॅक टू बॅक 2 विकेट आले, फलंदाज बाद झालाय. पहिलं षटक संपलं, 2 विकेट 11 धावा अशी सध्या स्थिती आहे रामजी बाबा वाळुंजे या संघाची. आणि सगळ्या खेळाडूंची बघा भागेश
आजूबाजूला सगळ्या गावांमध्ये मला वाटतं पाऊस पडला आहे, सगळ्या गावांमध्ये पडला आणि त्या गावांमध्ये पडणारा पाऊस म्हणून इथे विकेटवरती कव्हर सुद्धा टाकण्यात आले होते. नाही, नक्कीच चिनारच्या सर, प्रत्येक विकेटला किशोर पाटील यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस. रामजी बाबाची फलंदाजीसाठी आता आलेले आहेत ते हितेश पाटील म्हणजे रामजी बाबा संघाचे एक जुने जाणते खेळाडू. खूप वर्षापासून रामजी बाबा संघाला साथ देत आहेत आणि खेळत आहेत. चांगलीच खेळी त्यांनी आजपर्यंत केली आहे. एक जुने जाणते खेळाडू, याच्यावरून आपल्याला आज या ठिकाणी हिता जसे जुने जाणते खेळाडू त्यावरून आपल्याला मला या ठिकाणी अशी आठवण आली की रोहित शर्माचा सर अनुभव खूप जुना आहे आणि कालच त्यांचं वानखेडेमध्ये स्टेडियमचं उद्घाटन झालं, त्यांच्या स्टँडचं, रोहित शर्मा स्टँडचं उद्घाटन झालं. खूप मोठा माइलस्टोन एक मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, आणि इतका वर्षाची रोहित शर्माची कारकीर्द त्याच्यावर ते खूप मोठा महाराष्ट्रासाठी माइलस्टोन सेट झालेला आहे सर. चेतन देशमुख यांच्याकडून प्रत्येक विकेटला चिनारच्या 200 रुपयाचं बक्षीस आहे आणि किशोर पाटील यांच्याकडून बाबू यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणि खूप चांगला माइलस्टोन. रोहित शर्मा यांच्या नावाचं स्टँड आणि त्यांनी स्वतःने सुद्धा त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं ज्यावेळेला त्यांनी खेळायची सुरुवात केली की अशा प्रकारचं काहीसं घडेल. म्हणतात ना, एखादी सुरुवात तुम्हाला किती मोठं व्यासपीठ गाठून देईल किंवा मोठी प्रसिद्धी देऊन जाईल याचा काही नेम नसतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या मेहनतीवरती लक्ष देणं गरजेचं, फक्त मेहनत करत राहणं गरजेची. फल की आशा मत करो, मेहनत करते रहो, फल अपने आप मिळत आहे. आणि हे फळ अशा मोठ्या प्रमाणात मिळालं आणि मुंबई क्रिकेट किंवा भारताच्या क्रिकेटसाठी एक मोठं योगदान देणारा खेळाडू. बाहेरच्या देशात निघणारा चेंडू चिनार यांचा पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज आणि कोणती धाव येताना दिसत नाहीये. रबळई पुनडी संघ हा जो आहे, या संघाचा जर का आत्तापर्यंत आपण ग्राफ पाहिला तर पहिलं षटक 11 धावांचं आलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चिनारने खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि ही गोलंदाजी या मॅचमध्ये खूप मोठा आता इम्पॅक्ट टाकणारी दिसते. आदित्य पाटील यांच्या कॅचला चेतन देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. ओ, इनसाइड आउट चेंडू चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये कव्हर पॉइंट मध्ये. जोपर्यंत चेंडूला फॉलो करून अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, हो चेंडू थांबलाय. ये क्या हुआ, मोए 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 सीन. म्हणजे मंदार काही प्रमाणात इथे पाऊस पडलाय, पायाच्या पद्धतीने निसटला, क्षेत्ररक्षक स्किड झाला, चौकार आलाय, नशिबाचा चौकार, बक्षीस स्वरूपाने दिलेला चौकार. आणि यासारखा चौकार जो आहे तो दिवाळीच्या बोनसपेक्षा सुद्धा मोठा वाटतो. धावपल करते धावा 18-18. चिनारचा नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समॅन व्हेरी फास्ट, बॅटची वरची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला. एका धावेसाठी सिंगल धाव येते आणि मला वाटते शेवटचा आणि अंतिम चेंडू आता या षटकामध्ये बाकी आहे. 19 वरती 3 रामजी बाबा वाळुंजे. सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी, आउटफील्ड आणि ज्यांनी उपलब्ध करून दिले ते सर्वांचे व तसेच ग्राउंड बनवण्यासाठी, आउटफील्ड बनवण्यासाठी सर्व जे उपलब्ध होते त्यांच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. एक उत्कृष्ट अशी आउटफील्ड कोरटी सर म्हटलं गेलं ना तर कोरटीमध्ये इकडे श्रीखंडी गाव असो किंवा मग मांडपे गाव असो किंवा कोरटी गाव असो, या 3 गावांचा हा मेळ आहे. या एवढ्याशा ग्राउंडमध्ये सर 3 गावं समावलेली आहेत आणि या 3 गावांच्या समावेशाने आज हे क्रिकेटचे सामने आपण इकडे पाहायला मिळतोय. या 3 उरस आहे ना सर, शेती ही उरस जी आहे ना खेळाडूंच्या मनामध्ये किंवा आयोजकांच्या मनामध्ये या 3 गावांच्या संयोगाने निर्माण झालेली आहे. म्हणून त्यांच्या मनापासून आभार मानणं सर या ठिकाणी फार गरजेचं आहे. खूप मोठं योगदान. आज त्यांनी ही जागा दिली नसती तर आपण खेळले नसते तर इतका मोठा तामझाम दिसला नसता. आणि मैदानांची कमी ही सर्वत्र असताना त्यांनी दिलेलं योगदान खरोखरच खूप मोठं आहे. ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि चिनारच्या हातामध्ये जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. रामजी बाबा वाळुंजे या संघाचा धावफलक. आता येणारे 12 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत भागेश. या मॅचला मोठं करण्यासाठी रामजी बाबा वाळुंजे विचार करेल की या धावा 40+ याव्यात, तर दुसऱ्या बाजूला रबळई पुनडी संघ विचार करणार आहे की इथे किमान 35च्या आसपास धावा थांबाव्या. होय, मीत या षटकामध्ये सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आदित्य पाटील यांच्याकडून. आजचा दिवस शनिवार तारीख 17.
आज या ठिकाणी सांवेदी क्रीडा समिती आयोजित सावरा चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसापासून परत IPLचं सर पुनरुगमन होते. काही काळासाठी IPL ला विराम लागला होता. बघा IPL ला विराम लागला तर IPL चालू होतीये. IPL नंतर T20 लीग सुद्धा चालू होणार आहे आणि इथे क्रीडा समितीची ही सर्वात मोठी स्पर्धा सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पण या सर्व गोष्टींवरती सावट मात्र पावसाचा आहे. पावसावर त्या पावसाच्या सावटासमोर कोणत्या मॅच किती वेळ लागणार, किती वेळ चालणार, सक्सेस होणार की नाही, ह्या सर्व गोष्टी आहेत. तुर्तास आपणा सर्वांच्या ब्लेसिंग्स, सर्वांच्या इच्छा, सर्वांनी दिलेला वेळ आणि सर्वांनी राखलेली निष्ठा, तो प्रामाणिकपणा या मॅचेसना कंप्लीट करण्यामागे निसर्गासमोर सुद्धा, निसर्गावरती सुद्धा हवे ठरला आणि निसर्गाने सुद्धा त्यांच्यासमोर हार मानली आहे आणि क्षणार्धामध्ये त्या सावलीचं ऊन झालंय. आता तो ढगाळ वातावरण पूर्णपणे गायब झालं आणि आता रखरखत ऊन आपल्याला मैदानाच्या चारी बाजूने दिसतंय, मैदानावरती दिसतंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच सर, हा अवकाळी पाऊस हा कुठेतरी पर्यावरणाशी आपण केलेला खेळ आहे सर. जेवढा मानवनिर्मित हानी किंवा मानवनिर्मित विपत्ती आपण जेवढी निसर्गावर दिलेली आहे ना, कुठेतरी त्याचा हा प्रभाव दिसतोय. पहिला सर तुम्ही समालोचन केलेलं आहे. आमच्या सामन्यात समालोचन तुम्हीच करतायत मागचे इतके वर्ष. पण मे एंडिंग किंवा जूनच्या 15 तारखेपर्यंत आपण सामने खेळवत होतो आणि सामने ते सक्सेसफुल व्हायचे सुद्धा. पण हा अवकाळी पाऊस हा कुठेतरी आपण निसर्गाशी केलेला खेळ आहे, त्याचे हे परिणाम आहेत आणि त्याचे हे आपल्याला कुठेतरी त्याचा त्रास होतोय सर. खेळासमोर खेळ होणारच. आपण जर खेळ केला तर निसर्ग सुद्धा आपल्याबरोबर खेळ करेल आणि कदाचित त्याचीच ही वेगळी पेशकश आपण म्हणू शकता. असो, मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. 26 वरती धावफलक. 2 चेंडूचा खेळ झालाय. वाईड आला आणि चिन्मयचा पुढील चेंडू आखू टप्प्यात चेंडू हाफ व्हॉलीला कन्वर्ट करायचं होतं. पुलच्या पटक्यामध्ये क्षेत्ररक्षक होता डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा धावून कंप्लीट केल्यात. धावफलक जाऊन पोचेल 28 वरती. हितेशच्या पाठीमधून येणार आहे तर 2 धावा आपण पाहिल्या. रामजी बाबा वाळुंजेचा इतिहास खूप मोठा आहे. 28 वरती धावफलक आहे आणि इतिहास एवढा मोठा आहे. खूप मोठी महारत आहे या संघाकडे. एक्सपिरियन्सचा भरणा आहे आणि त्याने अनेक साऱ्या स्पर्धा जिंकलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी इथे 40-45 या धावांना उभं करणं ही टास्क असणार आहे. पुल काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, परंतु तो बनणार दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सी मारेगा पार. चौकार. परंतु पुनडी रबळी संघाला इथं स्वतःला वेगळ्या पद्धतीनं पेश करण्याची संधी आहे. अशा संधी वारंवार नाही मिळत. तुम्हाला अशा काही संधींना मोठं केल्यानंतर तुमचं नाव होणार आहे. त्यामुळे रामजीआबा वाळुंजे संघाला पूर्णपणे डॉमिनेट करण्यासाठी त्यांना स्वतःची कंबर कसावी लागणार आहे. तितके मोठे एफर्ट टाकावे लागणार आहेत. आता रबळी पुनडी संघाने कशा पद्धतीने याच्यासाठी प्लॅन केला आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पुनडीच्या आदित्य पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आदित्य पाटील पुनडी गावचे सुपुत्र यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं. 2 धावा घेतल्यानंतर तिसऱ्या धावेला घेत असताना फलंदाज बाद झालाय. निश्चितच सर, आपण आज सकाळपासून क्रिकेटची खूप इकडे गुणगाण गातोय आणि क्रिकेटचं खूप उत्सुकता आपण बाळगून आहोत. पण त्याच प्रमाणे जर बघितलं गेलं तर खूप साऱ्या असंख्य अशा फॅन्सची आज कुठेतरी निराशा असेल. विराट कोहली सारखा आणि रोहित शर्मा सारखा एक दिग्गज खेळाडू यांनी टेस्टमधून रिटायरमेंट दिलेली आहे. कुठेतरी फॅन्सचे काहीतरी अपेक्षा सर असतील. तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे की विराट कोहली सारख्या खेळाडूनी जी अकस्मातपणे रिटायरमेंट दिली याचे काय रिझन होऊ शकते किंवा याच्या मागे सत्य काय असू शकते? प्रत्येकाचा कॉल आहे. कधी ना कधी कोणाला म्हणजे प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी थांबायचं आहे. कदाचित विराट कोहलीने त्याचं रिटायरमेंट घेणं या वेळेला घेणं हे त्याच्यासाठी योग्य असावं आणि आपल्यासारख्या इतक्या ग्राउंड लेवलच्या माणसाने त्यांच्या मोठ्या एवढ्या गोष्टीवरती भाकीत करणं ते तितकंसं योग्य ठरणार नाही आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात, ज्या ठिकाणी 4थं षटक नाही 3रं षटक मार्गस्थ आहे आणि चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. रनआउटची संधी. अज्जू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि चेंडूची फेकी होईल तोपर्यंत कोणती धाव नाही. 3 षटकं संपलीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 34 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यानंतर होणारी मॅच चेतक वाघोली विपक्ष गोवारी गावधनी
दोन्ही संघाचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी या. अजून एक मोठा सामना आपल्या भेटीला येणार आहे. सर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जर रिटायरमेंट बद्दल बोलता गेलं ना तर आपण तर काही बोलू शकत नाही. फिल्डरचा काळ आहे, त्यांनी खेळलेला आहे, त्यांनी गाजवलेला आहे, त्यांनी पूर्ण विश्व गाजवलेलं आहे. पण कुठेतरी माझ्या मनातमध्ये असं वाटतं मला की रोहित शर्माने जेव्हा रिटायरमेंट दिली तेव्हा कुठेतरी एक माझा मित्र निघून जातोय किंवा मी कसा खेळू का काय अशी कुठली तरी दुविधा मनामध्ये असेल म्हणून देखील रिटायरमेंट येण्याची एक शक्यता असू शकते सर. नाही, करंट एजला बघता किंवा करंट फॉर्म बघता काही असे डिसिजन घेतले जातात आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या बाबी असतात. तुमची फॅमिलीला वेळ देणं किंवा बाकी साऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये असा कोणता प्रकार मला असं वाटत नाही असेल की बाबा माझ्या मित्राने घेतली म्हणून मी घेतो, अशी कोणती पद्धत नक्कीच सर. नसावी. तसं आणि हे ते डिस्कशन नाही आहे की जिथे ज्या लेवलला आपण जाऊन त्यांच्या त्या रिटायरमेंटबद्दल आपण काहीसं भाकीत करणं, कारण लिजंड प्लेयर आहेत आणि त्यांनी खूप मोठं क्रिकेट खेळलेलं आहे. आपल्यापेक्षा खूप चांगलं ज्ञान त्यांना आहे, खूप चांगली समज आहे. आजू यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑनमध्ये झाला, त्यामुळे जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. परंतु आपण इथे चर्चा आपल्या सामाजिक ब्राह्मण समाज अंतर्गत खेळणाऱ्या खेळाडूंची नक्कीच करू शकतो. त्यांच्यामध्ये किती नवोदित खेळाडू आहेत. आता मागील हप्त्यामध्ये आपण जर बघितलं यश आणि त्याच्या संपूर्ण मित्रपरिवारानं एक चांगली स्पर्धा भरवली. पाऊस असताना सुद्धा त्या दमट असलेल्या आउटफील्डमध्ये एक छोटी स्पर्धा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. पुनोडे गावातील उद्योजक आदित्य पाटील यांच्याकडून सुयोग पाटील यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सुयोग यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय आणि धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 36 वरती. चौथं षटक आहे, 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूवरती जर का कोणता मोठा फटका नाही आला तरी सुद्धा पुणेरी संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. बघूयात आजू काय करतायत. अजूने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. एक चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चिनाने कोणतीही चुकी केलेली नाहीये. टिपलाय झेल आणि आजू सारख्या बलाढ्य खेळाडूला मैदानाबाहेर पाठवण्यामध्ये आलं यश. फलंदाज बाद. आता आजू बाद झालेत आणि त्यानंतर मात्र सामाजिक क्रीडा समिती अध्यक्ष राहुल म्हात्रे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. राहुल म्हात्रे यांच्या जर खेळीचं जर आकलन केलं ना सर तर रामजी बाबा वाळून संघासाठी कित्येक वेळा संकटमोचक ठरलेला आहे राहुल म्हात्रेची खेळी आहे. बघा राहुल चेंडूमध्ये 4 धावांची गरज असो, 5 धावांची गरज असो, राहुल म्हात्रेने येऊन अचानक छटकार मारून आपल्या संघाला बहुतांश वेळा विजय मिळवून दिलेला आहे. म्हणून परंतु डेथ ओव्हर आणि लास्टचे ओव्हर जे असतात ना जर त्याचा उत्तम खेळाडू राहुल म्हात्रे आहे. राहुल मगाशी वेगळ्या ड्रेसिंगमध्ये होते आणि आता वेगळ्या ड्रेसिंगमध्ये आहेत, त्यामुळे आतमध्ये जाताना कळले सुद्धा नाहीत की राहुल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गेलेत. गोवारी गावदेनी कर्णधार चला या टॉससाठी लवकरात लवकर. ओ यावेळेला द्विधा मनस्थितीमध्ये पुल करण्यासाठी जात होते, परंतु चेंडू बाहेरच्या दिशेने जात होता आणि त्या चेंडूला शेवटी बॅटचा स्पर्श झाल्या कारणाने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसेल. 37 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले. आदित्य पाटील कडून बक्षीस आलेलं आहे, नंतर येऊन घेऊन जावं समालोचन कक्षामध्ये सुयोग पाटील यांनी. बघा सगळे बक्षिसं जमा होत आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पहिल्या मॅच पासून बक्षिसं लागतात. प्रत्येकजण तयार आहे. आमच्या गावची मॅच कधी लागते आणि आम्ही कधी कोणत्या गोष्टी करतोय, म्हणजे म्हणतात ना आमच्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी नक्की काय करतोय. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडलाय. जोपर्यंत फील्ड केला जाईल, फेकी केलं जाईल तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं. म्हणजे आमच्या गावची मॅच कधी लागते आणि आम्ही आमच्या गावातील मुलांचं मनोबल कसं उंचावतोय वाढवतोय याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेवटचे मला वाटतं इथे 2 चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती धाबा 1 चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल आहे. 39 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अमय चेतक वाघोली कर्णधार. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. काय झेलचित होईल का? ओ एकाच्या मागे दुसरा एकमेका सहाय्य करू अवघे धरू हा झेल. खूप सुंदर झेल टिपला गेला आणि झेल टिपत असताना फलंदाज बाद. 39 वरती धावफलक थांबलाय आणि एक फायटिंग टोटल 40 समाधानकारक धावफलक आहे आणि 40चा पाठलाग हा सुद्धा तितकंच होणं शक्य आहे. त्यामुळे मॅचला मजा येणार आहे. तुर्तास जाऊयात आपण टॉस कडे. चेतक वाघोली कर्णधार आपण लवकरात लवकर यायचंय आणि आलाय का? अच्छा ज्ञानू यश आलाय. हरिश्चंद्र पाटील सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील यांना विनंती करेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे.
दोन्ही कर्णधार आलेले आहेत. धन्यवाद दादा. नाणेफेकीचा कौला चेतक वाघोली संघाने जिंकलेला आहे. आपला निर्णय काय असेल एकंदरीत स्पर्धेविषयी व समोरच्या टीमविषयी? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू आणि स्पर्धेनुसार बोलायला गेलं तर चांगली टुर्नामेंट भरवली आहे. सो आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू. रोहन, नाणेफेकीचा कौल जर आपल्या बाजूला आला असता तर आपला निर्णय काय असला असता व एकंदरीत थोड्या स्पर्धेविषयी थोडक्यात? आमचा निर्णय हाच असता की पहिली फलंदाजी आणि वाघोली संघ तसा बलाढ्य आहे आणि या ज्या आपण टुर्नामेंट्स भरवतो आहे आणि भरवलेत याच्या पुढेही जाऊन आपण चांगल्या टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करणार आहोत. आणि आपली जी कमिटी आहे, आपला जो संवेदी समाज आहे, हा सर्व क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. आणि तसेच आपले आमदार राजन आप्पा, आपला आयुष म्हात्रे हे पण आपल्याला पुढे घेऊन जात आहे. तर माझं त्या सर्वांना धन्यवाद आहे. आणि आपल्या या समाजाला आणि आपल्या या टुर्नामेंटसाठी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणि धन्यवाद. आता मी हरिश्चंद्र पाटील, सामवेदी ब्राह्मण संघ, वाघोली संघाचे सदस्य तसेच शिवसेना नेते यांना मी फक्त 2 शब्दात मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. सामवेदी ब्राह्मण संघाने आमदार चषक नावाने जी स्पर्धा भरवली त्याबद्दल मी त्यांना समाजाला शुभेच्छा देतो. आणि या आमदार चषकमध्ये ज्यांनी भाग घेतल्या त्या सर्व क्रीडा संघांनाही शुभेच्छा देतो. त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी आणि दरवर्षी नित्यनेमाप्रमाणे क्रिकेटमध्ये चांगलं यश मिळावं. जसं आयुष म्हात्रेने आपल्या क्रिकेटमध्ये आपल्या समाजाचं जगभरात नाव केलं, तसंच आपला अल्प समाजातल्या आमदार राजन नाईक यांनी विधिमंडळामध्ये आपली चुणूक दाखवलेली आहे. असं संघ क्रिकेटमध्ये अजूनही आपली प्रगती व्हावी. सामवेदी ब्राह्मण संघाने ज्या स्पर्धा भरवल्यात त्याला माझ्या शुभेच्छा राहतील. आणि त्यांनी क्रीडा गुणाला वाव देण्याचा हा जो प्रयत्न झालेला आहे त्यालाही मी धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद दादा. मॅचला सुरुवात करायची आहे. नाणेफेकीचा कौल झालाय आणि निर्णय सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेलच. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच जिथे सोनू आणि चिनार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू उंच आहे मध्ये, यष्टिरक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. मंदाराने खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद होत असताना पहिल्या चेंडूवरती प्रतीक सोनू यांना मैदानाबाहेर जावं लागतंय. पण बागेशी एक सुवर्ण संधी आहे. ही 40 धावांचा पाठलाग करणं अवघड नाही आहे. या दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावरती 40 धावांचा पाठलाग होताना आपण बघितलाय.
आणि त्यामुळे या 40 धावांचा पाठलाग करून रामजीबाबा वाळुंजेसारख्या संघाला मोठा धक्का देणं ही खूप मोठी उपलब्धी आहे, खास करून पुणेरी या संघासाठी. पण रामजीबाबा वाळुंजेचा बॉलिंग अटॅक जर आपण बघितला तर तितका खराब नाही आहे आणि या 40 धावांना चेस करून देण्यासाठी तितकं सोपं आव्हान नसणार आहे. इथं खूप मोठा संघर्ष करावा लागणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा मंदार, पंचांना पाण्याची व्यवस्था करायची ओव्हर नंतर. प्रसन्नाचा हा चेंडू मग हलकीशी फ्लाईट चेंडूमध्ये आणि त्यानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न करतात आणि फलंदाज फक्त मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतात. एक उणीव जरूर भासली आहे फलंदाजांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, सातत्यानं मोठ्या फटक्यासाठी जाणं, इक्वेशनला दिमागामध्ये न ठेवणं, काय धावांची गरज आहे, कशा पद्धतीने धावा बनवणं गरजेचे आहेत. ओ लवकर लवकर बसलाय तरी सुद्धा चेंडू वाढला आहे. चांगली फिल्डिंग तिथे होत असताना मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये शॉटमध्ये सर्कलच्या आतमध्ये तैनात असताना केली आहे. सिंगलदा धावून कंप्लीट केली गेली. चिनारला की रोल अदा करावा लागणार आहे. विकेट किपर यांनी जर का कॅच पकडला तर चेतन देशमुख यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस. शुभेच्छुक केसरी टूर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध केसरी टूर. अच्छा, ड्राईव्ह काढायचा प्रयत्न, कोणत्या प्रकारे इथे धाव येताना दिसत नाहीये. विकेट डॉट एक डॉट, 4 चेंडूचा खेळ, फक्त एकच धाव. चिनार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हो हातामध्ये आलेला चेंडू नाही लपकू शकले. हातातून चेंडू निसटला आणि तिथे मात्र एक धाव धावून कंप्लीट केली गेली. सिंगल येथे शेवटचा आणि अंतिम मला वाटतंय चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. चांगली गोलंदाजी, 40 धावांचा बचाव करण्यासाठी ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात होताना दिसते रामजीबाबा वाळुंजेकडून. आणि गोलंदाजीमध्ये खूप मोठा हातखंड आहे. गोलंदाजी, फिल्डिंग याच्याद्वारे रामजीबाबा वाळुंजेने खूप साऱ्या मॅचेस आपल्या खिशामध्ये घातल्यात. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये, सिंगल येते आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकारती धाबा 3 एका गाड्याच्या मोबदल्यात टीम पुन्नडी. चला, धावपलकती धावा 3 आहेत आणि पहिलं षटक संपले. नवीन गोलंदाजी मार्कवरती मीत येतोय, आयुष म्हात्रे, सामेदी ब्राह्मण समाजाचा असा सितारा. 2 नावं सामेदी ब्राह्मण समाजाची, ज्या 2 नावांनी सध्याच्या घडीला अभिमानाने छाती फुलले. यस सर. मीतचा पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न वाईट यॉर्करसाठी जात होते आणि असंच येणारा चेंडू यष्टरक्षकाच्या हातामधून मंदारच्या जवळून निघून गेला आणि 1+1 अशा 2 धावा धावपालकामध्ये बक्षीस स्वरूपाने ऍड होताना दिसत आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मीत तयार. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये आणि साई आला चेंडू खाली आणि साईकडून चूक होणं सोपं नाहीये. मीत भावाच्या गोलंदाजीवरती बाबाने घेतला झेल आणि फलंदाज चिनार याला मैदान सोडावं लागतंय. मोठा हादरा टीम पुनडी संघाला. गॉन.
चिन्मय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आतापर्यंत ज्या पद्धतीने ही मॅच चालू आहे त्या मॅचला बघताना तितका मोठा संघर्ष दिसत नाहीये. पहिल्या षटकामध्ये जर का एखादा मोठा फटका आला असता तर ती 10ची औसत तितकीशी मोठी नसती, परंतु पहिल्या षटकामध्ये आलेल्या 3 धावा, त्यानंतर दडपण आता फलंदाजावरती वाढलंय आणि वाढलेलं दडपण विकेट देऊन जाताना दिसतंय. म्हणजे खास करून चिनारचं बाद होणं. आता चिनारच्या जागी चिन्मय मोठ्या फटक्यासाठी जात होते. चेंडू इनसाइड आउट खेळला गेला आहे आणि हा झाड नव्हे, हा 12वा खेळाडू आहे जो एकाच ठिकाणी उभा आहे, तिथून हलत नाही आणि वर्षानुवर्ष उभा आहे. तो खेळाडू सगळ्यांसाठी 12th मॅन आहे, पण तो 12th मॅन आतमध्ये फिल्डिंगचा रोल अदा करतोय. त्यांनी चेंडू वाढलाय असं तो झाड आहे. काही म्हणा, एक धाव तर आली आहे, पण जर का तिथून पुढे चेंडू निघून गेला असता कदाचित चौकार दिसला. तर इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर पोझिशन मध्ये नव्हते आले आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना टिपलाय झेल. मितच्या खात्यामध्ये अजून एक विकेट, फलंदाज बाद. इनसाइड आउट खेळण्याची का गरज पडली त्याचं कारण होतं चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने तितका मोठ्या प्रमाणात टर्न्स आलेला नाही आणि त्यामुळे जी जागा बनवली होती या फटक्यासाठी ती थोडीशी कमी पडली असं म्हणावं लागेल. आणि त्या मोठ्या फटक्यासाठी जात असताना विकेटचं पतन झालंय. अजून एक हादरा 6 धावांवरती. वाघोली संघाचे कर्णधार, चेतक वाघोली संघाचे कर्णधार आणि जुने जाणते खेळाडू, अनुभवी खेळाडू सचिन, आमचे परम मित्र सचिन यांचे आगमन झालेले आहे. सचिनजींचं आगमन झालं आणि सचिनजींचं सकाळपासून 2 ते 3 वेळा आगमन झालं. 2 ते 3 वेळा त्यांचं येणं झालंय. चला थोडी घाई करा. वाळुंजी संघ, हर्ष मंडप डेकोरेटर्स यांचे ओनर किरण वजे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आज जे सर्व आपण तंबू बघतोय, इकडचा मंडप सर्व बघतोय, हे त्यांनीच आपल्याला करून दिलेलं आहे. त्यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. आम्ही त्यांच्या मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद साहेब, आपलं सुद्धा स्वागत आहे. हो, आतमध्ये येणारा चेंडू प्रॉपर बॅटवरती नाही आला. बॅटची काढा घेऊन चेंडू डिक्लेअर मध्ये गेलाय. सिंगल धाव येताना दिसते. तेवढ्या मोठ्या प्रमाणात धावा येत नाही आहेत भागेश. जी अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची किंवा मॅचला जिंकण्यासाठीची, त्या अपेक्षेची पूर्तता होत नाही आहे आणि वाळुंज संघ हळूहळू एक एक बॉल गणित म्हणा या मॅचमध्ये थोडासा मजबूत बनत चाललाय. बळकटी येत चालली आहे. पहिल्या फेरीतील सामने आहेत आणि पहिल्या फेरीतील सामने तितकेसे रंगतदार होताना दिसत नाही आहेत. पण उद्याचा दिवस कुणीही पाहायला विसरू नका. उद्याच्या दिवसामध्ये काय आहे, चेंडू मागे निघून जात होता, पुन्हा एकदा मंदार करतात चुकी, चेंडू निघून गेला. एका धाबेसाठी सिंगल धाव येईल. 8 वरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झालाय 5. शेवटच्या अंतिम चेंडू मितचा बाकी. वैशिष्ट्य काय आहे, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला नाणेफेकीचा जो कॉईन आहे तो नाणेफेकीचा कॉईन आहे तो दिला जातो. जास्त नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला विशेष सन्मान केला जाणार, त्याचा विशेष गौरव केला जाणार एक ट्रॉफी देऊन. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ आहे. उद्याच्या दिवसामध्ये तो लकी ड्रॉ ओपन केला जाईल. त्या लकी ड्रॉसाठी इच्छुक आहेत त्या मेंबर्सनी आपलं नाव नोंदणी करायची आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क करायचा आहे आमच्या मंदार म्हात्रे यांच्याशी. मंदार म्हात्रे नसतील तर तुम्ही यश यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. आपली नाव नोंदणी करायची आहे आणि ती नाव नोंदणी करून झाल्यानंतर उद्याच्या दिवशी तो भाग्यवान विजेता त्याला ट्रॉफी प्लस कॅश प्राइज बक्षीस रूपाने रक्कम दिली जाणार आहे. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं, जेणेकरून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा बघण्यासाठी यावे. साम्यदी ब्राह्मण क्रीडा समिती आयोजित ही भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सार्थक यांच्या हातामध्ये चेंडू आहे. तिसरं षटक सार्थकचा. पहिला चेंडूने पहिल्या चेंडूवरती किती धावा? 1-2
सिंगल आली आणि 11 धावा धावपलकावरती आहेत. सार्थकसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म सेट आहे. म्हणजे ज्यावेळेला सार्थक बॉलिंगसाठी आल्यात त्यावेळेला तितक्या मोठ्या धावा बनलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्याला इथं चेंडू हाताळण्यासाठी जे बळ मिळणं गरजेचं होतं ते बळ मिळालेलं आहे. आता त्याच्यासमोर असणारा फलंदाज केतन म्हणा किंवा चिन्मय म्हणा हे कशा प्रकारचा खेळ करतायत. पुन्हा एकदा मंदारच्या हातून चूक, चेंडू एका धाब्यासाठी मागे निघून जाईल. डिक्लेअरच्या रूपाने एकदा धावपलकामध्ये ॲड होते. मला अदानी कपचा एक या अगोदर झालेला सामना आठवतोय, ग्रँड फिनालेचा सामना. आणि त्या ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये बोळिंज आणि वाळुंजे यांच्यामध्ये झालेली ती कडवी झुंज, लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज होताना बघितले होते. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने चिन्मयच्या बॅटमधून फटका, परंतु साई है ना, साई है तो मुमकिन है आणि साईनं टिपलाय झेल. संपलाय चिन्मयचा खेळ. अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अमित. सार्थकला सुद्धा ब्रेक थ्रू मिळालाय. चांगला झेल साईने टिपला. 2 झेल साईलच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा आतून बाहेर कट होणारा चेंडू आणि त्या कट होणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा यष्टरक चुकतोय. एक धाव धावपलकामध्ये ॲड होईल. सिंगलने धावपलक पुढे जात आहे, जाऊन पोचलंय 13वरती 13. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये रामजी बाबा वाळुंजे संघ. या स्थितीला सुधारण्यासाठी आता येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 जर मोठे फटके आले भागेश, तर मोठे फटके आले तर कहाणी बदलू शकते. चेंडू उंच हवेमध्ये. अखिल देखील होता, परंतु अखिलला देखील काही करता आलेलं नाहीये, कारण चेंडू सरळ निघून गेलाय. मस्तक पे दस्तक, सीमारेखा पार, षटकार. आता भागेश कहाणीमध्ये ट्विस्ट काय येणार? शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. धावपलकावरती धावा आणि 19 धावा धावपलकावरती. नाही, प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आहे, परंतु उद्याच्या दिवशी, आज नव्हे, उद्याच्या दिवशी प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आहे. बाहेर जेल पकडल्यानंतर त्याची सुद्धा अनाउन्समेंट होईल, पण ती उद्या होईल. उद्याची गोष्ट आज सांगण्यात मजा नाहीये, उद्या काहीतरी वेगळं. लास्ट बॉल आणि या चेंडूला मात्र मागे खेळून काढलंय. हुक काढायचा प्रयत्न, एका धाब्यासाठी चेंडू जातोय. सिंगल आली आहे. षटक संपलं. 3रं धावपलकाची धाबा एका धाब्यानेशी जाऊन पोहोचल्यात 20 धाबांवरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू आणि 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चला घाई करा वाळुंजे संघ, आपण खूप जास्त वेळ घेतात. षटकागणिक इतका वेळ आपण जर घ्याल तर मात्र सामन्याला विलंब होईल, जास्त वेळ जाऊ शकतो. साईच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. अजू ऍक्शन रोल मध्ये संघाचा मोरक्या, संघाचा कर्णधार म्हणून त्याने खूप चांगला बॉलिंग लाईनअप पेश केला. मीतने दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली रंग भरले. प्रसन्नाने दबाव बनवलेला होता, त्याचा फायदा मीतला झाला, मीतचा फायदा सार्थकला झाला. परंतु सार्थकच्या षटकामध्ये एक षटकार सुद्धा आलाय. आता शेवटच्या चेंडूवरती षटकार आला असता तर अजून मजा आली असती. आता 6-20 या इक्वेशन मध्ये साई नाही, आता कोण? बॉलरचं नाव काय? सुयोगच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चला थोडी घाई करा, खूप वेळ झालाय. काय विपुल? वाघोलीचे सर्व खेळाडू. हा विपुल मंदार. विपुल तुमचा प्लेअर येत नव्हता, आम्ही इकडून पाठवलेला आहे त्याला. ऑन साइडला मोठा फटका, मोठा ब्लास्ट. हम है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन. पुणेरी संघ सांगतोय आम्ही आज इथे कामयाब होणार. कामयाब कोणत्या बेसिसवर होणार? तर अशा प्रकारचे षटकार मारून
दुसऱ्या चेंडूवरती षटकार, म्हणजे आता येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 मध्ये 14. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. तर पिक्चर कोणता, जीतचा की हारचा, येणारी काळवेळ सांगणार आहे. मजा येणार आहे या मॅचला. सुयोग, नेक्स्ट बॉल सुयोगचा उजव्या इष्टीच्या बाहेर. पंच वळतायत, वळण घेत असताना सांगतायत येस इट्स 1+1 2 रन. 2 धावा येताना दिसत आहेत. हर मंजिल होती है हासिल जब आप उसकी तरफ जाने की जरूरत करोगे. येस, वाईड साठी रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. पंचांच्या निर्णयाला केलंय चॅलेंज. आता या चॅलेंजचा फायदा कितपत होतोय. वाईड आहे की नाही ते बघितलं जाणार आहे. आणि जर वाईड +1 आला तर 4-12 या इक्वेशन मध्ये मॅच जाऊन पोहोचेल. पण वाईड +1 नाही आला तर 1 तरी मिळणार आहे, पण बॉल सुद्धा कमी होणार आहे. खूप सारे कॅल्क्युलेशन्स, खूप सारी गणिती मोड आता आपल्याला येणाऱ्या काही चेंडूंवरती दिसणार आहे. आता कोणाच्या बाजूने कोणतं गणित पालटतंय, घर बसल्या जे प्रेक्षक बघतात त्यांचा सुद्धा जीव कासावीस झालेला असणार आहे की नक्की या मॅचचं काय होणार. रामजी वाळुंजे संघ इतक्या चांगल्या स्थितीमध्ये असताना आता अचानक स्थिती कशी बिघडली हा सुद्धा सगळ्यांना प्रश्न पडणार. परंतु पुनडी या संघाने केलेला जो कमबॅक आहे तो सुद्धा सर्वांना टाळ्या वाजवण्यासाठी मजबूर करणार. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिल्या फेरीतील सामना आहे, परंतु ही पहिली फेरी आता वाटत नाहीये. यस, पंचांपर्यंत निर्णय पोहोचेल. येस, इट्स अ वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. पुनडी रबळई 2015 3G चषक गावदनी यामध्ये रामजी बाबा वाळुंजे वर्सेस पुनडी रबळे 11 हाच अंतिम सामना झाला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय चांगली अशी परफॉर्मन्स दिलेला तो पुनडी संघाने. बघा 29 धावा धावफलकावरती आहेत आणि आता इथून 11 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. म्हणजे डील जी आहे ती षटकारांचीच आहे असं म्हणावं लागेल. इथे त्या 2 षटकारांची गरज आहे, पण जर का येणाऱ्या चेंडूवरती षटकार आला तर मात्र हा सामना खूप सोपा होत जाईल. 3-11चं इक्वेशन खूप मोठं असतं, पण अशा मोठ्या इक्वेशन मधून साहस दाखवून मोठा फटका. येस 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 येस, इट्स अ गॉन फॉर 6. पुनडी संघातल्या खेळाडूंना, बसलेल्या खेळाडूंना उभं राहण्यासाठी मजबूर केलं. बंद केलेला टीव्हीना ऑन करण्यास मजबूर केलं गेलं. आणि ज्यांच्या मोबाईलची बॅटरी 5% असून त्यांनी तो बॅटरी सेवर ऑन केला त्याला सुद्धा आता ओपन करायला लावलंय, कारण ही मॅच बघण्यासारखी झाली आहे. काय जबरदस्त सामना आहे. सामन्याची उत्कंठा आपण ओळखता कोणी प्रेक्षकांनी किंवा खेळाडूंनी. चेतनने सांगितलं या मॅचचा वतन माझा आहे. काय जबरदस्त बॅटिंग. षटकार आला आणि आता 2 मध्ये 5. कोणी मध्ये येऊ नका, ग्राउंडच्या मध्ये कोणी येऊ नका. पुनडी जिंकली तर किशोरजी पाटील बाबू यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. काही सकारात्मक सांगा, आम्ही नक्की लावू, परंतु निगेटिव्ह गोष्टी थारा नाही. शेवटचे 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. बागेश आमच्या साथीने आहेत, परंतु पुनडीचे खेळाडू बघा बसलेले उठलेत. आता उठत असताना त्यांचा सुद्धा आता आतमध्ये घालमेल चालू आहे की नक्की काय घडणार. सुयोग समोर. केतन मोठ्या फटक्यासाठी जात होते आणि बघा आतापर्यंत न अडवलेले चेंडू मागे यष्टीरक्षक मंदारने आता हा चेंडू अडवलाय. आता शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा. स्ट्राईक केतनकडे. ज्या केतनने या अगोदर 2 षटकार लगावत असताना 6-20 च्या इक्वेशनला मात देण्यासाठी आपली कंबर कसली आहे आणि ती कंबर कसत असताना आता सामना 1-5 वरती आणून ठेवलाय. 1-5 म्हणजे जे 5 चे 4 खाचे असतात त्याच्यामधले 3 खाचे कंप्लीट केलेत.
शेवटचा काचा बाकी आहे आणि त्याच्यासाठी शेवटचा बॉल नशीब आजमावा लागणार आहे. सुयोग काय तयार आहे का या शेवटच्या चेंडूसाठी की केतन तयार आहे. कोण मारणार बाजी? येस, 1-5ची गरज असताना चेंडू अडवला गेलाय साईनं आणि जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत सिंगल. परंतु केतनच्या या साहसी वृत्तीसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात एकदा. वेल प्ले टीम पुनडी. खूप चांगला खेळ आपण दाखवलात. अभिनंदन रामजी बाबा वाळुंजे. आणि अशा पद्धतीने सामना संपला. सामना जिंकला रामजी बाबा वाळुंजे संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये